दीपाली मिसेस प्रज्वलच्या आणखीन एका छोट्याशा आणि नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर खूप दिवसानंतर मी व्लॉग बनवते, त्याचं कारण पण खास आहे, कारण आज आहे फौजींचा बर्थडे। आज 20 मे आहे आणि त्यामुळे मग आज सेलिब्रेशन अगदी घरच्या घरी नेहमीप्रमाणे आम्ही अगदी साधं सिंपल असं करणार आहोत सेलिब्रेशन। तर चला तर मग आता सगळीच तयारी करायची राहिली। तर सगळ्यात आधी म्हणलं व्लॉगला स्टार्ट करावं आणि खूप दिवसापासून व्लॉग बनवला नव्हता। तर चला तर मग आता आजच्या व्लॉगला सुरुवात करूया। आणि फौजींचा बर्थडे म्हटल्यावर खास काहीतरी असणारच आहे। आणि सकाळी पण ब्रेकफास्टला मी मँगो शेक आणि पोहे बनवले होते। सकाळी काही एवढं काही जास्त म्हणजे मला बनवता आलं नाही। लंचमध्ये साधाच लंच होता, पण फौजींच्या आवडीचं होतं सगळं। आणि त्याच्यात मी आता पुढे कंटिन्यू करतेच, एक छोटासा व्हिडिओ थाळीचा बनवलेला होता मी। तर चला तर मग आता वाजले 4:30 दुपारचे आणि अजून मी काही सुद्धा तयारी केलेली नाही। आत्ता जस्ट आदिराज झोपलाय आणि आयुष पण झोपलाय। आणि आयुष पण झोपलाय ते बरं झालं, कारण ना उगाच मध्ये मध्ये करतो तो आणि त्याला म्हणजे एक एक्साइटमेंट असते ती ठीक आहे, पण मग वेळ होत जातो आणि तोपर्यंत मग आदिराज उठला की मग आमचं कुठलंच काम होत नाही असं होतं। तर त्यापेक्षा मग आयुष आणि आदिराज दोघं छान झोपलेत। आता ते काय 5-6 वाजेपर्यंत काहीच उठणार, 6 वाजेपर्यंत ॲटलिस्ट उठणार नाही ते। तर तोपर्यंत माझा केक बनवून होईल आणि बऱ्यापैकी बाकीची पण कामं होतील। तर आता काय बाकीचे कामं नाहीत, फक्त आता संध्याकाळचा स्वयंपाक आणि केक बनवायचं। सगळ्यात महत्त्वाचं केक बनवायचा। केक बनवायला खूप जास्त वेळ लागतो, तुम्हाला माहितीच असेल। तर आज मी चॉकलेट किंवा साधा सिंपल केक करणार नाही आहे, मँगो केक करणार आहे। तर आंब्याचा सीझन आहे, तर मँगो केक तर एकदा तर झालाच पाहिजे। त्यामुळे मग आज मी मँगो केक बनवणार आहे। चला तर मग आता रेसिपी करते पहिल्यांदा, आणि याच ब्लॉगमध्ये मी मँगो केकची पण रेसिपी ॲड करेन। केक बनवून घेऊया। मला कॅन्टीनमध्ये पण जायचं आहे, पनीर आणायचं आहे, त्याच्यानंतर काही वस्तू संपलेल्या आहेत घरातल्या, त्या पण आणायच्या आहेत। आणि आज भाजी आणायला गेले नव्हते, कारण काल आम्ही मार्केटमधनं आणली होती त्यामुळे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे दुपारच्या जेवणाचा मी व्हिडिओ बनवला होता छोटासा। तर दुपारी पण फौजींच्या आवडीचं होतं, शेवग्याच्या शेंगाची आमटी, दही आणि भात, आणि त्याच्यानंतर सगळ्यांचीच आवडीची आळूवडी आणि चपाती। तर फुलके होते, चपाती नव्हती। जस्ट कॅन्टीनमधून सामान घेऊन आले। सगळ्यात महत्त्वाचं पनीर आणि सुजी घेऊन आले। सुजी संपली होती सगळीच। जर पोरांनी जर इडली मागितली तर मग सुजी घरात नव्हतीच काय। बापरे, 5:45 वाजले। आता फटाफट आपण सगळ्यात आधी तर केक बनवूया। चला मग व्हिडिओला कंटिन्यू करते। मँगो केक आहे, त्यामुळे सगळ्यात आधी तर मँगोला स्वच्छ धुवून मी 1-2-3 तास ना पाण्यात ठेवलं होतं, कारण खूप जास्त गरमी असते त्यामुळे। आणि आता ह्याचा जो गर आहे, पल्प आहे, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। बनवण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं टीन किंवा ज्या पण भांड्यामध्ये, ज्या पण डब्यामध्ये तुम्ही केक बनवणार आहात तो रेडी करणे। तर यामध्ये आता मी थोडंसं तूप टाकून ह्याला ग्रीस करून घेते व्यवस्थित। तुम्ही तेल किंवा बटरने पण करून घेऊ शकता, शक्यतो तेल किंवा तुपानेच ग्रीस करायचा। तूप टाकते आणि सगळीकडून आपल्याला हे ग्रीस करून घ्यायचे छान, साईडने पण लावायचं। चला आता हे साईडला ठेवते। तर इथे मी आंब्याचा पल्प पण आता काढून घेतलेला आहे आणि मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे। त्याआधी साखर बारीक करून घेतली होती। तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेते। मोस्टली म्हणजे माझ्या घरी गव्हाचा किंवा रव्याचाच केक बनतो, मैदा आम्ही अजिबात खात नाही। तर आणि त्यामुळेच हेच कारण असतं की आम्ही बाहेरून केक शक्यतो आणत नाही। तर इथे मी सगळ्यात आधी तर कुकर प्रीहीट करायला ठेवलेलं आहे, गरम करायला गॅसवरती हाय टू मीडियम फ्लेमवर। जोपर्यंत बॅटर बनेल तोपर्यंत आपला कुकर पण गरम होईल। जर तुम्ही ओव्हनमध्ये बेक करणार असाल तर 180 डिग्रीवर 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घ्यायचं। तर इथे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1/2 वाटी साखर बारीक केलेली घ्यायची, शक्यतो 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी बेकिंग सोडा घेतलेला आहे। आणि इथे मी अगोदर ड्राय इन्ग्रेडियंट सगळे मिक्स करून घेतले आणि त्यानंतर 4 चमचे तेल घातलेलं आहे। कोणतंही न्यूट्रल तेल, फक्त म्हणजे स्ट्रॉंग फ्लेवरचं घ्यायचं नाही,
स्मेल असणारं. तर त्याच्यानंतर इथे 1 वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे. तर माझा अंदाज थोडासा चुकला आहे, मला डिशमध्ये हलवता येत नाही, त्यामुळे मी आता हे पातेल्यामध्ये ट्रान्सफर करते. आणि हे आता एकाच डायरेक्शननी जसं आपण नॉर्मल केकचं बॅटर फेटून घेतो तशाच पद्धतीने करायचं आहे. तर इथे आता मी ज्या वाटीमध्ये आंब्याचा पल्प घेतला होता त्याच वाटीत अर्धी वाटी दूध घेतले. तर आपल्याला लागेल तसं दूध घालायचं आहे. तर इथे मी अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त मला दूध लागले, साधारण पाऊण वाटी दूध लागलेलं आहे. आणि एकाच डायरेक्शनमध्ये सगळं मस्तपैकी एकदम फेटून घ्यायचं आहे. तर चला, तर आपलं केकचं बॅटर बनवून तयार आहे. तर आता आपण जो आपण रेडी केलेला आहे डबा, ज्या डब्यामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही केक बनवणार आहोत त्यामध्ये ट्रान्सफर करून घेते. आणि आपला कुकर पण छान गरम झालेला आहे. तुम्ही कढईमध्ये पण बेक करून घेऊ शकता. तर इथे मी थोडंसं डेकोरेशनसाठी बदाम वापरते. आधीराच थोडंसं त्याचं मस्ती चालू आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं डिस्ट्रॅक्ट होऊ शकतं, सॉरी त्याबद्दल. तर मी आता छान बदाम पसरवून घेतलेले आहेत. आणि हाय फ्लेमवर आता कुकरच्या डब्बा मी कुकरमध्ये ठेवलेला आहे. 1-2-3 मिनटं हाय फ्लेमवर ठेवायचं आणि त्याच्यानंतर लो फ्लेम करून 25 ते 30 मिनटं हा केक छान बेक करून घ्यायचा. तर आधी खूपच जास्त ओरडतोय, त्यामुळे मला पण समजत नाही मी काय बोलते आणि काय बोलायचं आहे, त्याबद्दल सॉरी खरंच. तर इथे 30 मिनटं झालेले आहेत. आपला केक तुम्ही बघू शकता खूप छान फुगलेला आहे. आता बघूया आतमधून एकदम व्यवस्थित बेक झालाय का. इथे मी लाकडी चाकू घालून बघते, टूथपिक किंवा कशानेही तुम्ही चेक करू शकता. तर बघू शकता एकदम क्लीन चाकू आपल्याला निघलेला आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. आता बघू शकता खूप छान फुगलाय केक. आता पूर्णपणे थंड करून घेते. अजून एक केक सोबत अजून एक सगळ्यात मोठं काम झालेलं आहे, म्हणजे पनीरची ग्रेव्ही बनवून झालेली आहे. फक्त आता पनीर टाकायचं राहिले. आता पटकन पनीर पण मी कट करून घेतले. तर केक बेक होईपर्यंत म्हणलं बसण्यापेक्षा पनीरची ग्रेव्हीची तयारी केली आणि पटकन ग्रेव्ही बनवून घेतली. आणि केक बेक होण्यासाठी मला साधारण 30 मिनिट लागलेले आहेत. तर तुमच्या म्हणजे गॅसच्या फ्लेमवर किंवा थोडंसं डिपेंड कमी जास्त टाइम लागू शकतं. तर मी पनीरचे मोठे मोठेच असे क्यूबमध्ये कट केलेले आहे, जास्त काही बारीक केलं नाही. चला, आता आपलं पनीर बटर मसाला तयार आहे. आणखीन एक यामध्ये कोथिंबीर आणि हे तूप घालायचं राहिले. तर मी शक्यतो तूप घालते. पनीरमध्ये तुपाचा फ्लेवर खूप छान लागतो, त्यामुळे तुम्ही बटर पण घालू शकता. कोथिंबीर आणि आपली पनीरची भाजी रेडी. तर आता वाजले 7 आणि अजून बरीचशी तयारी. तर मी जिरा राईसच करणार आहे, पण थोडंसं मसाल्याचा फ्लेवर, कारण पुलाव करणार होते मसाले भात, पण वेळ नाहीये, त्यामुळे थोडंसं शॉर्टकट मारते. मी जिरा राईस प्लस पुलावचा फ्लेवर देण्याचा, मसाल्यांचा फ्लेवर देण्याचा प्रयत्न करते. एक लवंग, थोडासा दालचिनीचा तुकडा आणि हे घातलेलं आहे, तमालपत्र घातलेलं आहे. आणि पाण्याला छान उकळी करून देते. आणि हा आता बासमती तांदूळ यामध्ये घालते. आणि आता हा तांदूळ 80% आपल्याला कुक करून घ्यायचा जिरा राईससाठी. तर आता वाजलेत 8 आणि आता जस्ट फौजे आलेले आहेत. तर मी आता सगळ्यात आधी तर केक काढून घेते. पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे मी केक. आणि तुम्ही बघू शकता एकदम छान, एकदम व्यवस्थित, कुठेही तुटला नाही किंवा कुठेही स्क्रॅच झाला नाही आपल्या केकला. खूप छान निघलेला आहे. आणि तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा. तर मी आता सरळ करते आणि तुम्ही बघू शकता खूप छान केक झालेला आहे आपला. तर आजच्या जेवणामध्ये आता मेनू तर मी आधीच सांगितला होता, चपाती, पनीर, मसाला पनीर आणि त्याच्यानंतर आहे जिरा राईस. तर जिरा राईसला मी जस्ट तडका दिला आहे. नंतर मग केक काढलेला आहे. याच्यात आहे दूध आणि यामध्ये आमरस पण आत्ताच केलं आहे, कारण आमरस काय होतं फ्रीज नसल्यामुळे काळा पडतो, त्यामुळे जेवायच्या वेळेस करते मी. आणि आता आमचं सेलिब्रेशनची सगळी तयारी झालेली आहे. तयारी फारशी काही नाही केली, फक्त कॅन्डल थोडेसे लावले आणि बस. आता केक कटिंग करून घेतो आम्ही. कट करा आता केक. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा. अरे म्हण की, म्हणून पण झाले सोनू. काय अरे सोनू,
to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. तूच खाल्लास आहे. चाललास का पप्पाला? दे आता. तर आयुषनं ग्रेटिंग बनवलंय. काय तर लिहिलंय. मोठ्यानं वाचा. May God bless you with long and healthy life, filled with lots of love and lot of love you from Ayush and Adiraj. माझ्याकडे आजाशकडे छान बनवलंय ना. तर आता सगळ्यात आधी तर आम्ही केक खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर मग जेवायला बसणार आहे. तर इथे आम्ही जेवायला. आणि आधी काय खातोय? आवडतो त्यामुळे आमरस आणि चपाती आदिराज खातोय. काय खाते आदिराज? आमरस खाते. आमरस है ना. ए आमरस खाते का पनीर खाते? काय हो आमरस चप्पा खाते? हा बर या म्हणा जेवायला मग आहे नाही. या जेवायला. तर आता वाजले 10 आणि जेवण झालेलं आहे आमचं. आणि आदिराज, फौजी आणि आयुष तिघजण बाहेर खेळत आहेत. तर बाहेर खूप छान पावसाचं वातावरण झालं होतं आणि थंड हवा सुटली होती. त्यामुळे त्यांना पण आदिराजला पण खूप छान वाटतंय. त्यामुळे मग तो बघा कसं करतोय. मस्ती चालले त्याची, गोल गोल फिरतोय. आणि आयुषला खेळायचंय क्रिकेट. तर आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि ते तिघजण बाहेर खेळत आहेत. चला तर मग आजचा हा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला हे छोटंसं सेलिब्रेशन आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.